किती फायदा होईल तू विचार कर ना. दुसऱ्यांची रिंग घ्यायची का आपण? ठीक आहे, जाऊ द्या मित्रांनो, आता काय सोडून द्यावं लागतं, मोठं व्हावं लागतं कोणाला तरी. महत्वाचं म्हणजे माझी बायको माझ्यावर रुसलेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे इंडिपेंडन्स डे आणि तुम्हा सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही सकाळचे आता 8 वाजले, तर आम्ही जातोय सोसायटीच्या फ्लॅग होस्टिंगसाठी, खाली जातोय. तर आणि आजचा डे जेव्हापासून आम्ही इथे आलो तेव्हापासून आय थिंक आमचं फर्स्ट time फ्लॅग होइस्टिंग असेल सोसायटीमध्ये, जिकडे आम्ही लवकर उठलो, एवढं आवरले आणि खाली जातो. तर इथे आमचा हा फर्स्ट फ्लॅग होइस्टिंग आहे. कारण आम्ही जेव्हा पण आलेलो, आय थिंक एकदा आले, लास्ट टाइम हा आमचं सेकंड इयर आहे बेसिकली इथे. आणि फर्स्ट इयरला आम्हाला काही माहित नव्हतं, त्यामुळे आम्ही खाली गेलो नाही. आम्ही जेव्हा आधी नक्षत्रमध्ये राहत होतो तेव्हा मी जात होते, हा कधी नाही कधी हो असं होतं, त्याच्या झोपेतच गेलं. आणि मी पण एखादे 2 केले असतील मिस असं. बट ठीक आहे, चलो. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज आम्हाला सुट्टी आहे. बट यार एक गोष्टीचं वाईट वाटतंय की जी आमची हक्काची सुट्टी असते ती सॅटर्डेला, त्यामुळे आम्हाला ॲडॉक जे एक मिळत असतं ऑफ ते नाही मिळणार आहे. बट दॅट्स फाईन. आता की मला ही रिंग भेटली खाली, माहिती आहे का कोणाची माहित नाही यार, ही सिल्वर रिंग एक कशी ओरिजिनल मी घेऊन आले. कुठे भेटली? काय वाटतं तुला? ही खाली गार्डन मध्ये भेटली होती, मला वाटलं कोणाची सिल्वर रिंग असेल, मग मी घेऊन आले. मग सांग ना तू भेटली म्हणून, ही देऊन टाकू आपण कोणाला सांगू? ग्रुपवर. कुठल्या? काय सांगू? अरे पण सिल्वर असेल तर आपला किती फायदा होईल ना. हा, सिल्वर रिंग जर असेल ही तर आपला किती फायदा होईल तू विचार कर ना. दुसऱ्यांची रिंग घ्यायची का आपण? हो, आपला फायदा होणार असेल तर मला असं वाटतं ही तू त्या दिवशी घेतलेली आहे ना. त्या दिवशी ते कुठलं तरी मार्केट लागलं होतं ना. मी बघत होते हा ओळखतो की नाही. ऍक्च्युली मी ना अशीच अरे घेऊन ही ठेवली होती आणि मी पडली होती चुकीच्या याद खाली. घातली. एक मिनिट टीव्ही युनिटच्या खाली पडली होती, मी वरती उचलून ठेवली आणि ती मला माहिती आहे ना. मग तू असं कन्फ्युज का मला असं वाटलं तू अशी का बोलते यार, की तुला गार्डन मध्ये दिसली आणि लोकांची रिंग कोणाची तरी, उलट तू तर ग्रुपवर मेसेज टाकायला पाहिजे की मला ही रिंग सापडली आणि ज्याची आहे त्यांनी या फ्लॅट मधनं कलेक्ट करा म्हणून. तू म्हणते की आपल्याला आपण यूज करू वगैरे. तरी म्हटलं हीच रिंग इथे पडली होती आणि ही वरती ठेवली मी टेबल वरती. ऍक्च्युली माझी तब्येत वाढली तर माझे गोल्ड रिंग्स माझ्या हाताला फिट होत नाहीयेत. आणि मग त्या दिवशी आम्हाला असंच ही दिसली, घेतली आणि मी ती चुकीच्या ह्याच्यात घातली. ती पण मला लूज येत. मी ॲक्च्युली विकीला प्रँक करायचं ट्राय करत होते. म्हटलं बघू तो फसतो की नाही. मी जनरली काही जरी झालं ना तर आम्ही ग्रुपवर टाकतो आम्हाला काही मिळालं वगैरे, तर त्यामुळे तो थोडा त्याला समजून आलं असेल बहुतेक. बट ठीक आहे, खालून ॲक्च्युली अनाऊन्समेंट आलेली की प्रोग्राम थोड्या वेळात स्टार्ट होणार आहे. त्यामुळे आम्ही पटकन खाली आलो आणि इथे येतच समजलं की चीफ गेस्ट यायला थोडा वेळ होता, त्यामुळे त्यांनी छोट्या मुलांसाठी काही क्विज ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या आणि इंटरेस्टिंग वाटत होतं आम्हाला पण ते. त्यानंतर इथे चीफ गेस्ट आले होते आणि मग आपलं फ्लॅग होस्टिंग झालं. त्यानंतर इथे छान वाटतं यार, सगळ्यांनी असं एकत्र येऊन असं काही सेलिब्रेट करणं, वेगळीच मजा असते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण. त्यानंतर आता चीफ गेस्टचं जे स्पीच होतं ते झालं आणि मग छोट्या मुलांचे स्पीचेस आणि डान्स परफॉर्मन्स स्टार्ट झालं होतं. आता फ्लॅग होस्टिंग झाली आहे आणि आता मी वर जातो आहे. तर विकी थोडा डिटेल्स देईल तुम्हाला की कोण चीफ गेस्ट वगैरे होता, म्हणजे मला नाही माहिती ॲक्च्युली. तर या एरियाचे नगरसेवक चीफ गेस्ट म्हणून आले होते आणि त्यानंतर त्यातले एक जण माजी महापौर पण होते PCMCचे, ते पण चीफ गेस्ट म्हणून होते. छोट्या छोट्या मुलांचा एवढे छान स्पीचेस परफॉर्मन्स, डान्स पण करतात. डान्स एवढं छान वाटतं त्यांना बघून. ह्या एजमध्ये खूप करेज लागतं ॲक्च्युली, असं स्टेज करेज असणं खूप गरजेचं असतं आणि ह्या एजमध्ये ते त्यांना आलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. आणि एवढी क्यूट हो ना, स्पीच पण एवढी क्यूट करत होते, डान्स पण एवढं छान केला सगळ्यांनी. आता आणखीन पण काही परफॉर्मन्स चालू आहेत, म्हणजे एंडच होत आलं ॲक्च्युली प्रोग्राम. बट मग आमचे बाकी पण कामं होते, तर म्हटलं आता आपण जाऊयात. आम्ही आत्ता आलो आहे टाऊन प्लाझाला. हां, चालू आहे. आम्ही आत्ता आलो आहे टाऊन प्लाझाला माऊस घेण्यासाठी. मिल्क घेण्यासाठी, माऊस नाही, काय बोलते मी डिस्ट्रॅक्टेड होती थोडी, त्यामुळे मिल्क घ्यायला आलो आहे आम्ही आत्ता इकडे. आणि आता घरी जाऊन हे करायचं आम्हाला चहा, आणि बघू इथे थेपला मिळतो तर थेपला घेऊयात, कारण मला लागली आहे खूप जाम भूक. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत वरती आणि एक महत्त्वाचं म्हणजे माझी बायको माझ्यावर रुसलेली आहे, कारण आम्ही दूध आणायला शॉपमध्ये गेलो होतो आणि तिथे तिने मला पनीर घ्यायला लावलं आणि मी तिला पनीर नको म्हटलं, कारण तिला पनीर म्हणजे मला आवडत नाही असं नाही, बेसिकली मला आवडतं पनीर, मी खातो पण. बट आजकाल
एवढं पण खूप जास्त आवडत नाही. आणि तिने प्रोटीनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच सांगितलं की आपण पनीर घेऊया. पण आजकाल नाही का आपले तुकाराम मुंढे जे FDA आहेत ऑफिसर, त्यांनी थोडं भेसळ वगैरे आहे, त्यामुळे मी तिला म्हटलं की नको हे पनीर. तर तिला माझा राग आलेला आहे मित्रांनो, आणि ती तिकडे चहा बनवते. तुमची पण बायको अशीच रुसते, रागावते का मला सांगा. कसा तोरा आहे नाकावर दाखवतो तुम्हाला बघा. अरे काय झालं ना, याच्या चांगल्यासाठी मी याला म्हटलं की आपण पनीर घेऊ म्हणून. ओके, बट याला नाही नाही नाही, अरे पण ते याला पण- लगेच अरे पण तिने ते पनीर- तुकाराम मुंडे आठवले की नाही नाही त्यांनी सांगितलंय. आणि एरवी दूध पण नाही पहिलं सांगितले, मग चहा का घेतोय आपण? नाही, दुधाचं चालतं, पनीर थोडं नाही का असं. अशी अशी रुसती का तुमची पण आणि- बायको? आणि आ हा 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 हा. किती छान. डेअरीत आम्ही जाताना येताना जर दूध डेअरी दिसली नसते डेअरी, तर मी याला म्हणत असते की आपण तिथलं पनीर घ्यायचं का? मग घेऊ, मग मग त्याला घ्यायचं पण ना, नाही, दूध घ्यायचं ना. लावू मी म्हटलं कधी तर त्याला पण मी कधी नाही. नाही म्हटलो. किती तू खोटं तेव्हाच तू काय म्हणायला बोलतो. पाहिजे, थांबव गाडी, आपण लावू, आपण घेऊ, असं तर तू म्हणत नाहीस. मी असं बट त्यात मी कसं बोलतोय? चिडण्यासारखं काय होतं? चिडण्यासारखं काय होतं त्यात? मी कुठे चिडलो? तुला असं लगेच एकदम तू घेऊ नको ते. रुसली आणि मला सांगते. ह्याने काहीतरी केलं म्हणून मी रुसले. मी उगाच थोडी ना रुसणार आहे. ठीक आहे, जाऊ द्या मित्रांनो, आता काय सोडून द्यावं लागतं, मोठं व्हावं लागतं कोणाला तरी. अरे आणि मी मोठी अच्छा, झाले म्हणजे तू म्हणजे असं नाही का. ब्लॉग फक्त ब्लॉग पुरते मोठे होते. Vlog नंतर पण कुठे तू मोठे? नंतर पण सोडून देशील ना? मग सोडून मी देईल नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगायला हिनं सोडलं की नाही हां. तर. नंतर पण सोडून देईलच मी, म्हणजे सोडून दिलंच आहे असं समजा तुम्ही आता. आणि आम्ही आता चहा घेऊन मी आता थालीपीठ नाही काय आणलं आपण, थेपला आणलाय. थेपला आणि चहाचा नाश्ता करू आम्ही आत्ता. आमच्या ताई अराऊंड 10:30 वगैरे येतील, मग तेव्हा स्वयंपाक होईलच. आणि बाकी तुम्हाला आमचं जे सेलिब्रेशन आहे ते कसं वाटलं, स्वीट आणि शॉर्ट होतं. मी थोड्या क्लिप्स रेकॉर्ड केल्या आहेत खाली, तर मी त्याच इथे ॲड करून देईल आता याच्या आधी. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. प्लीज 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 आमच्या व्हिडिओजला सपोर्ट करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हे बघा, हां झोपला पण तिकडे जाऊन. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सी यू, बाय.